तुमचं 100-150 उंबऱ्याचं गाव, परंतु आज विचार पेरणीच्या निमित्तानं या विठ्ठल रुक्मिणीच्या साक्षीनं विचार ऐकायला तुम्ही 200-300च्या संख्येने उपस्थित राहिलात. तुमचा एवढूसा पमू पण आता एवढा मोठा एक चांगला वक्ता म्हणून उदयास येत आहे आणि मला त्याचा सुरुवातीचा काळ माहिती आहे. वय येतो म्हणजे काय, काल परवाचे असे मित्र माझे असे जोडलेले, ह्यांना नाही एवढा वेळ देत. त्या पोराचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, याला प्रचंड आवड वक्तृत्वाची आणि ह्यानं वाहून घेतलं त्या गोष्टीसाठी. ह्यानं काहीच बघितलं नाही की मला जायचंय. मला अजून आठवतंय 10 वर्षापूर्वी गीता, 10 वर्षापूर्वी तुम्ही तर आता आला, तुमच्या आधी आम्ही त्यांच्या आयुष्यात 10 वर्षापूर्वी, आणि तुमच्या फक्त भोंग कुटुंबियातले 7-8-10 जरी पुढे माझ्या बसले असते तरी सुद्धा व्याख्यान झालंच असतं. त्याला म्हणायचं विचारांवर श्रद्धा. आम्ही गाडी तर पुन्हा फोनला जर सर आम्ही वाटलं कुठं आहोत, हिंगणीच्या तयार असला मोठा व्हायचा. तुम्हाला सांगतो पुस्तकाच्या पहिल्या पानावर मी जे लिहिलंय का तिच्यासाठी, बस तीच माझं गिफ्ट आहे सगळ्यात मोठं. वयाच्या 32व्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर स्वतःचं मस्तक देणारा रणशार्दूल सर्जा छत्रपती संभाजी महाराज. त्या संभाजी राजाला सुद्धा पहिली पूर्वी झाली, तिचं नाव भवानी बाळ. ते आज आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी मोठ्या संख्येने या अर्थाने म्हणतो की ज्या वेळेस 1 लाख वस्तीचं गाव असतं आणि 1 लाख वस्तीच्या गावामध्ये 1000 माणसं जमतात, अरे परंतु तुमचं 100-150 उंबऱ्याचं गाव, परंतु आज विचार पेरणीच्या निमित्तानं या विठ्ठल रुक्मिणीच्या साक्षीनं विचार ऐकायला तुम्ही 200-300च्या संख्येने उपस्थित राहिलात. त्यामुळे तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आज या कार्यक्रमाचं निमित्त माझे प्रिय मित्र, एक उपक्रमशील शिक्षक, समाजासाठी जीवाचं रान करून पोटतिडकीनं विचार मांडणारा एक वक्ता, एक व्याख्याता आणि माझा जवळचा मित्र प्रमोदजी भोंग याची प्रथम कन्या सौ गीता आणि प्रमोद यांच्या पोटी आलेलं पहिलं कन्यारत्न प्राजक्ता, हिला प्रारंभीला वाढदिवसाच्या आपल्या सगळ्याच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. मगापासून माझ्यासहित तुम्ही पण सगळी ती तगमग प्रमोदची बघत असालच आणि मला वाटतं बाप झाल्यावर ही पहिली गोष्ट आहे की हे जे अस्थिरता आहे मनाची की काय होईल काय नाही कसं करायचं, सगळ्या जबाबदाऱ्या एक बाप असला की त्या सगळ्या जबाबदाऱ्या या आपल्याच खांद्यावर घ्यालाव्या लागतात, आपल्याच खांद्यावर झेलाव्या लागतात. परंतु या गोष्टीमध्ये मला कौतुक या गोष्टीचं वाटलं की नुकतीच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच्या जयंतीचा उत्सव महाराष्ट्रभर उत्साहात साजरा होत होता. रोज 4-5 फोन व्याख्यानासाठी. अध्यात्म प्रमोदचा फोन आला की सर आपल्याला व्याख्यान ठेवायचंय. म्हणलं तू हाय दोस्त, त्यात तूच व्याख्यात आहे, म्हणलं कर की व्याख्यानला का माझंच काय यायचं आहे. मी म्हणलं कशासाठी बोलतोय, तेव्हा म्हणला त्यानं कारण सांगितलं. म्हणलं सर आपल्या पुरीचा पहिला वाढदिवस साजरा करायचा आहे. आता ह्याच्या आधी मी मोठ्या मोठ्या नेत्याच्या वाढदिवसाला गेलो, कुणी वृद्धाश्रमात माणसं असतात त्यांच्या वाढदिवसाला गेलो, परंतु 1 वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त व्याख्यान करायचा हा माझा सुद्धा आयुष्यातला पहिलाच टाइम आहे. आणि कुठेतरी आपण समाजात जगत असताना त्या स्त्री जन्माचं स्वागत झालं पाहिजे. विचार मांडणी करत असताना आपण सांगतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, आपण छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे, मग आपण आपल्या घरामध्ये स्त्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे. आणि या दाम्पत्यानं गीता आणि प्रमोद यांनी तर नवसानं मागून घेतल्यासारखी पोरगी मागून घेतली. हो, याच्यापेक्षा मोठी काय आहे. नाहीतर उलट पहिली पोरगी झाले म्हणले की पहिल्यांदा तोंड न बघण्यासारखी अशी माणसं आपण गावात बघतो. इतकंच काय, जर बायको तिकडं माहेरी असेल तर म्हणतात अजून 2 महिने राहा. काय काय इथं तरी येऊ मुलगी झाल्यावर, आणि पोरग झाल्यावर 10 किलो पेड्याची ऑर्डर आधीच देतोय घरी. परंतु इथून पुढचा काळ हा खऱ्या अर्थानं स्त्री जन्माचं प्रचंड स्वागत करणारा काळ आहे. मित्रांनो, या समाजात स्त्रीचं महत्व काय आहे, मुलीचं महत्व काय आहे, या विषयावर मी पुढचं चिंतन करणार आहे. आज जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर मुलांचं प्रमाण कमी होत चाललंय का मुलींचं प्रमाण कमी होत चाललंय, हा साधा प्रश्न अडाणी माणसाला कळतोय आता. तर मुलींचं प्रमाण कमी आहे आणि मुलांचं प्रमाण जास्त आहे. आणि जेवढी केवढी मुलं तुम्हाला आज फिरताना दिसत असतील, सगळी जण 25 ओलांडून आता लांब पुढे चालली, पण अजून काय पत्रिका घरी येईना. आणि त्याचं एकमेव कारण काय की आज समाजामध्ये स्त्रियांना किंवा महिलांना जे स्थान पाहिजे ते अजूनही आपला समाज देऊ शकला नाही. कारण आपला जर इतिहास पाहिला, मी तुम्हाला आवर्जून सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांना पहिली मुलगी झाली होती. आपण मानतो छत्रपती शिवाजी महाराजांना,
शिवाजी महाराजांचा गौरव करतो, परंतु शिवाजी महाराजाला पहिली मुलगी झाली होती, तिचं नाव सखुबाई होतं. फलटणच्या बजाजराज निंबाळकरांचा मुलगा महादाजी निंबाळकराला दिली. इतकंच नाही, छत्रपती संभाजी महाराज वयाच्या 32व्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर स्वतःचं मस्तक देणारा रणशार्दूल सर्जा छत्रपती संभाजी महाराज. या संभाजी राजाला सुद्धा पहिली पोरगी झाली, तिचं नाव भवानी बाळ. आपल्या शिवाजी महाराजाला पहिली पोरगी झाली, आपल्या संभाजी महाराजाला पहिली पोरगी झाली, आणि स्वतःला शिवभक्त म्हणणारा याला पहिली पोरगी झाली की ह्याचं तोंड बघण्यासारखं असतंय. असं कसं चलन? शिवजयंती आली, संभाजी महाराज जयंती आली की आम्ही मिरवायला सगळ्यात पुढं, पण घरात जर मुलगी जन्माला आली तर मात्र तिचं मोठ्या पद्धतीने स्वागत होत नाही. शोकांतिका आपल्या समाजाची आहे. परंतु जर आपला इतिहास आपल्याला कळला तर आपण प्रत्येक जण आपल्या स्त्री जन्माचं स्वागत करायला याचं एकमेव कारण काय? अरे आपला इतिहास सांगतो, होती जिजाऊ म्हणून मिळाले 2 छत्रपती. जर जिजाऊ वजा केली तर राहतात का छत्रपती? काढा इतिहासातून छत्रपती शिवाजी महाराजांची आई मा जिजाऊंचं स्थान जर आपण वजा केलं तर उरतील का छत्रपती शिवाजी राजा? नाही. ज्याला वाटलं की आपल्या गावात विचारांची पेरणी झाली पाहिजे, आज प्रत्येक महापुरुषाच्या जयंती आपण मोठमोठ्याने साजरा करतो, आणि जयंतीचं स्वरूप जर आता बघितलं, आपल्या जिल्ह्यात आता एक चळवळ उभा राहिलेली आहे, डीजे मुक्त जयंती. आता काही जणांच्या पोराच्या पोटात दुखायला नाचायचं कसं? डीजे मुक्त जयंती म्हणल्यावर नाचण्याला विरोध नाही. कधी नाचावं, कुठं नाचावं, कसं नाचावं, हे जी अक्कल फक्त आमच्या युवकांना आता येणं गरजेचं आहे. अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये हे 180 डेसिबलचे आवाज आमचे कान, आमचं हृदय, आमचं मेंदू हे जागेवर ठेवणार नाहीत. आणि इथून पुढचा काळ हा स्पर्धेचा काळ आहे, आणि या स्पर्धेमध्ये आमची ही लेकरं जर ताटमानेनं तट्टून उभा करायची असतील तर मला असं वाटतं की शिक्षणापेक्षा दुसरं चांगलं शस्त्र नाही, शिक्षण. आणि मी तर म्हणतो आपण मुलांना तर शिकवतच आलोय, परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्या समाजानं मुलींना शिकवणं काळाची गरज आहे. मुलींना, कारण मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण म्हणतो. एक मुलगी शिकणं म्हणजे तिचं एक कुटुंब नाही शिकत साहेब. एक मुलगी शिकते म्हणजे 2-2 कुटुंब शिकतात अख्खे. आजही आठवा आपल्या आया त्या अडाणी होत्या, कुठं शाळेत गेल्या नाही त्या म्हाताऱ्या, आता इरकेलीतल्या ह्यांना अभ्यास काय माहित नाही, ह्यांना वाचायला येत नव्हतं, ह्यांना इंग्लिश म्हणजे काय माहित नाही. पण एक मात्र ह्यांना चांगलं माहिती होतं, काय? शाळेत जर अभ्यासाला गेलं पोरग आणि मास्तरनं जर काय अभ्यास करायला लावला तर त्यांना अभ्यासच करायचा असते, आणि नाही केला तर मग झपकिवलं बी आम्हाला आमच्या ह्याच अडाणी आयानी बापाने, आणि आम्ही शिकलो की म्हणजे आम्ही आमच्या दुसऱ्या पिढीमध्ये शिक्षण घेतलं, आणि आज आम्ही नोकरीला लागलो, मोठमोठ्या हुद्द्यावर गेलो, पगारी घेतल्या, बंगलं बांधलं गावात, सगळे पत्र्याच्या घरातून निघले ते. आता बंगल्यात आले ती. तुझ्या बंगल्यात येण्याला कारण शिक्षण आहे बाळा, लक्षात असू दे. शिक्षण व्यवसाय पण आहे. तुम्ही म्हणता नुसतं शिक्षण कसं असतं, व्यवसाय पण आहे. अरे परंतु व्यवसाय तेव्हाच चांगला करतो ज्यावेळेस चांगलं शिक्षण घेतो. त्यामुळे शिक्षण हे फक्त नोकरी, छोकरी, भाकरी एवढंच मिळवण्यासाठी नाही आयुष्य. शिक्षण हे फक्त नोकरी, छोकरी, भाकरी या 3 गोष्टी मिळवण्यासाठी नाही, तर शिक्षण हे तुम्हाला सुसंस्कृत होण्यासाठी आहे, सुशिक्षित होण्यासाठी आहे. अरे शिक्षित तर 1000 जण होतात, पण तुम्ही सुसंस्कृत कधी होणार, सुशिक्षित कधी होणार? म्हणून आपल्याला शिक्षण महत्वाचं आहे. येणारा काळ हा स्त्री जन्माचं स्वागत करण्याचा काळ आहे. आज मला अभिमान वाटला की प्रमोद किंवा गीता या दोन्ही दाम्पत्यांनी त्यांच्या मुलीचं स्वागत केलं. आज पहिला वाढदिवस, त्या लेकराला माहित पण नाही काय वाढदिवस असते काय असते, त्यामुळे तिला काहीच बोलू शकत नाही आपण. तिनं रडली तरी जिंदाबाद, तिनं झोपली तरी जिंदाबाद, कळते का नाही? तिनं खिळली तरी जिंदाबाद. का? 1 वर्षात कुणाला काय माहितीये? तिला कदाचित हे माहित सुद्धा नसणार की पहिल्या वाढदिवसानिमित्त असं असं कुणाचं विशालग्रड आलाय. आता जेव्हा ती कळते होईल तेव्हा मी म्हातारा झालेला असेल. अजून 10-12 वर्षाचा काळ लागेलच की. आता मी तिला द्यायला भेट द्यायला मी काय भेट वस्तू आणले ना साहेब, ऐका मी पुस्तक आणले गाडीत आहे, पाऊस होता म्हणून काय आणता आलं नाही. मी तिला आता पुस्तक भेट देणार आहे. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर मी जे लिहिलंय का तिच्यासाठी, बस तीच माझं गिफ्ट आहे सगळ्यात मोठं. आणि आजपर्यंत आमच्या समाजाने पैसे आल्यावर जेव्हा केव्हा वाढदिवस असेल कुणाचा, त्या वाढदिवसाला हे ना नुसतं पैशात मोजायला लागलाय. त्याला भारी भारी गाड्या, आणि आपल्या वेळेस तर ती पांगुळ गाडा होता बघा. हे बरोबर आहे का? मला आमच्या आयुष्यात ती पांगुळ गाडा दुसऱ्याचा बघून आम्ही नुसतं दुःख सहन करायचं. म्हणजे त्याला पांगुळ गाडा आम्हाला कधी आणायचा, त्या सुताराकडे जावा की घरच्याला म्हणायचा, तरी बी आम्हाला पांगुळ गाडा मिळाला नाही आपल्याला. तसला पांगुळ गाडा म्हणजे आता कोणाकडे स्कॉर्पिओ असल्यावर कसं वाटतंय तसलं तेव्हा पांगुळ गाडा असल्यावर वाटायचं, माहित आहे का? आणि मग आता मला सांगा की आता या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये
एवढे पैसे आले माणसाकडे की आपण वाढदिवसाच्या निमित्तानं एखाद्याला चांगलं वाटावं म्हणून आपण हजारोच्या वस्तू घेऊन चाललो. आम्ही गाड्या घेऊन चाललो, आम्ही घोडे घेऊन चाललो, आम्ही भारी भारी वस्तू घेऊन चाललो, आम्ही नाही त्या गोष्टी घेऊन चाललो. पण आम्ही आमच्या लेकराच्या वाढदिवसाला पुस्तकं किती घेऊन चाललो हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा आणि तवा कळल की तुमचं लेकरू इतिहास का घडवाना. मग मी माझ्या आयुष्यामध्ये जसा मोठा होत होतो तसं माझ्या आईनं माझ्या वडिलांनी विचारांचा संस्कार केला. हे नीट लक्षात असू दे. सहव्याज परत मिळेल. याचं एक छोटं उदाहरण सांगतो. आमच्याकडे एक विद्यार्थिनी होती. आता आपल्या गावचे सरपंच आदरणीय बाबा बोधले यांनी मला सांगितलं की तिथलीच काहीतरी लेकरं त्यांची सुद्धा माझे विद्यार्थी आहेत. आणि आता एवढे सगळे हजारो विद्यार्थी हाताखालून शिकून गेले. ती कोण कसं आहे काय मला वाटतं महाराज सुद्धा आले होते, शाळेत आले होते, आमचं बोलणं झालं होतं. ह्या भागातले अनेक विद्यार्थी आहेत माझे किंवा प्रमोद सरचे जे इथं शाळेत शिकलेले विद्यार्थी असतात ते आमच्याकडे तिकडे पुन्हा कॉलेजला येतात, ती बी सांगते. मग अशा पद्धतीनं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते प्यायल्यानंतर कोणताही मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही, असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते. आमची पोरं न शिकता जास्त गुरगुरते. ती चल तिकडं असं म्हणलं गुरगुरतेस. आणि ज्या घरात पोरं न शिकता गुरगुरते ती त्यांची शेवटची पायरी पोलीस स्टेशनला असते. आणि एक वकील बघायचा, घर विकायचं, शेत विकायचं, सगळं पैसे वकिलाला सोडवायचे त्याला. खरी वस्तूची तयारी. अरे तुम्ही तुमचं जे सगळं तारुण्य आहे हे तारुण्य देशहितासाठी खर्ची घातलं पाहिजे. हे तारुण्य आपल्या आईवडिलाच्या सेवेसाठी खर्ची घातलं पाहिजे. हे तारुण्य आपल्या घरात एक सुंदर कुणीतरी संस्कारी स्त्री आणण्यासाठी खर्ची घातलं पाहिजे. म्हणून लगेच तिकडे जाऊ नका कॉलेजच्या कडेने खेट घालायला. तेव्हाच असं तुम्हीच म्हणला होता की खर्ची घातलं पाहिजे. त्या वयात खर्ची नाही घातलं पाहिजे. का? कारण ज्या वयात जी करायचे त्या वयात केलं पाहिजे का नाही. आणि मग आम्ही सुद्धा त्या वयात असताना अभ्यासच केला. आम्ही सुद्धा त्या वयात असताना पुस्तकच वाचली. आणि म्हणून ह्या वयात एवढं सगळं विश्व निर्माण करू शकलो. याला एकमेव कारण वाचन आहे. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, मी जर कधी रस्त्यानं चाललो आणि रस्त्यानं चालत असताना जर मला 2 रुपये सापडले तर त्या 2 रुपयातल्या 1 रुपयाचं मी पुस्तक विकत घेईन आणि 1 रुपयाची भाकरी विकत घेईन. त्यानं काय होईल? शिकायचं ते. पण आम्ही नाही. आताची पोरं आमची तशी करते नाही का माय बापा. पोराला म्हणायचं ते पांड्याचं उदाहरण बघ, तुझी जेवढी काही प्रॉपर्टी असेल नको तुझ्या नावावर करून घेऊ, माझ्याच नावावर राहू दे. का? कारण उद्या कुणी जर तुझ्या आयुष्यात आली आणि तिने जर नीट नाही निघाली आणि तिचा डोळा तुझ्या प्रेमापेक्षा जर तुझ्या संपत्तीवर असला तर ती भांडण कशाचं पण करेल. भांडणाला कारणच नाहीत लागणार. मग म्हणजे बेडशीटवर तुम्ही रुमाल ती काय आहे तुमचा टावेल का वाळू घातला म्हणून सुद्धा बकळ भांडण होती. तिथं काय टाकायला लावलं? मी तिकडे वल्डीवर टाका म्हणतो, हिथंच का टाकता? तिथून जी ठिणगी पडती का वनवास पुन्हा झालं. आणि पहिलं जुन्या काळात आपण ऐकायचो स्त्रियांना मारहाण वगैरे. मारहाण ते असं डोळं वाटरून जरी बघितलं तर लगेच फोन पप्पा त्या बघा हे असे करतात. झालं, निकालच लागला. मुद्दा लक्षात घ्या, कायद्याचा जमाना आहे. याच्यामध्ये आता ह्या गोष्टी बंद झाल्या. एकतर व्हायच ना आणि झाल्यावर पुन्हा ह्या गोष्टी. त्यामुळे हे प्रबोधन आहे की आपण लग्न करताना आपली बायको आपल्या संपत्ती पाहून आपल्या घरात येत आहे का तुमचं प्रेम आणि तुमचं जाणीव तुमचा जिव्हाळा पाहून तुमच्या घरात येत आहे हे एकदा नीट बघा, हे पारखा आणि मगच त्या गोष्टीचा नाद करा. नाहीतर इंदुरीकर म्हणताय तसं अलक निरंजन राहिलं तरी परवडतं. पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी करून कुठं करून पुन्हा ही सगळं अर्ध आहे ती बी घालून काय परवडायचंय पुन्हा. कुठं जाते महाराज ती नदी? कुठं जाते पुढे? हा हिंगणी ना. हा पुन्हा ती माझा आता आयफोन असल्यामुळे ती पाण्यात चलते. आम्ही गाडी तर पुन्हा फोनला सर आम्ही वाट पाहतो कुठं आलो हिंगणीच्या तळ्यात. असला घोटाळा व्हायचा तुम्हाला सांगतो. आणि होऊ शकतं ना नवीन माणसाचा. तुम्हाला एक सवय लागल्या तो ही पुराला बघायचं. एवढ्या पुरातून कुठं गाडी घालावी काय करावी आहे ना. पवत यायचा विषय ना. एवढं मोठं पात्र आहे. मुळात तुमचे गाव नदीच्या काठी आहे हीच तुमची लय मोठी समृद्धी आहे. लक्षात असू दे. ते पूर्वीर येते भाग्याकडा. पण ज्या पद्धतीचे रोड आहेत आपल्या गावाला हे सगळं कशाचं कारण आहे? तेच कारण आहे भ्रष्टाचार. परंतु त्या छोट्या गावात सुद्धा एक मोठा विचार पेरला गेला पाहिजे. याच्यासाठी कोणचंही निमित्त असू द्या त्या निमित्तानं विचार पेरणी झाली पाहिजे. भले तो माझ्या मुलीचा वाढदिवस का असाना पण त्या निमित्ताच्या
असू द्या, पण विचारांसाठी आपण एक माणूस, एक वक्ता या गावामध्ये आणला पाहिजे आणि ही विचारांची पेरणी झाली पाहिजे. की आज प्रमोद भोंग आणि त्यांच्या सर्व कुटुंबियाला वाटलं, त्याबद्दल मी त्याचे मनापासून अभिनंदन करतो. आणि काय सगळेच वक्ते काय वाढदिवसा येते असं नसते बरं का. त्यातली त्यात आम्ही आता दिल्ली गाजवली, मंत्रालय गाजवले आहे का नाही, पण माझी श्रद्धा कशावर आहे? विचारांवर आहे. मी मगाच म्हणलं इथं तर तू सगळी 500-600 माणसं जमवली, पण जर समजा मी आलो आणि तुमच्या फक्त भोंग कुटुंबियातले 7-8-10 जरी पुढे माझ्या बसले असते तरी सुद्धा व्याख्यान झालंच असतं. याला म्हणायचं विचारांवर श्रद्धा. अजून एक सांगू वाटते की आता जे हल्लीचे आमचे युवक आहेत ते व्यसनाधीनतेचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. इतकं व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे की आमच्या घरातली लेकरं एकतर कमवाना गेली आणि कमवायचं तर लांब, पण ते गमवायला लागली ह्याचं दुःख जास्त आहे बापाला. आज तो कमवत नाही याचं दुःख नाही बापाला, पण तो जर गोवा, गुटखा, मावा, तंबाखू, सिगरेट, दारू अशा गोष्टीच्या आहारी जात असेल तर ह्याचं दुःख प्रत्येक बापाला सगळ्यात जास्त आहे. तो बोलू सुद्धा शकत नाही. कारण आता जी पोरं डोक्यात इथे घेतात लगेच, बाहेरच्याने त्याला 2 कान सुरीत लावू द्या, गप घेते. घरच्याने त्याला डोळं वाटरून जरी बोललं का कुठं आहे दाखवा मला, लगेच जाते, लगेच लटकते. असले दूधखोळी आणि गाबुळी लेकर झाले ते आजची. म्हणून ह्यांना काय बोलायला सुद्धा पंचायत आहे. म्हणून आमच्यासारखी डॉक्टर लागते ती. आम्ही इथं बोलून गेल्यावर कोणी म्हणत नाही तसं, त्याचं खाडकीन डोळंच उघडतो आम्ही. आणि हे का करणं गरजेचं आहे? माझं वाक्य नीट लक्षात ठेवा पोरांनो. 4 पैसे कमवायची अक्कल जरी भविष्यात कमवता नाही आली तरी चालेल, पण 4 पैसे गमवायची अक्कल तुम्ही भविष्यात कमवू नका. एवढं जरी तुम्ही कमवलं का लय मोठी कमाई झाली तुमची. कारण प्रत्येक बापानं आता कमवून ठेवलेला आहे की लेकराला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, समजा तुमच्या लेकराने 1 रुपया कमवला नाही तर आयुष्यभर बसून खाईल इतकी संपत्ती तर तुमच्याकडे आहे का नाही? कशामुळं? नुसतं खायला, जिवंत राहायला वर्षाकाठी लाख रुपये लागतात. ही कसला आकडा माहिती आहे का? देव आहे म्हणून बोलू नये, पण आठवड्यात तुमच्या आवडीचं 2 खाऊन बाकीचं सगळं खाऊन व्हेज तरी सुद्धा तुम्ही वर्षाला लाख रुपये खर्चू शकत नाही जिवंत राहायला. तुमची आता जी शेतं पोतं ही 50-50 लाखाच्या पुढं आहे ती. म्हणजे आपली जी प्रॉपर्टी आहे का, तुम्ही नुसतं असंच जरी जीवन घालवायचं म्हणलं शेतात कधी कधी जाऊन तरी सुद्धा तुम्ही निवांत जीवन जगू शकता. मग डोक्यात तुमच्या खूळ कसलं बसलंय? पण तुम्हाला त्या घरात एसीच पाहिजे, तुम्हाला त्या घरात कॉम्प्युटर पाहिजे, तुम्हाला त्या घरात गाडीच पाहिजे, तुम्हाला त्याच्यावर बंगलाच पाहिजे. अर्थाच्या भौतिक सुविधा घ्या ही गरजेच्या आहेत बदलत्या काळामध्ये. कारण आपली बाप, आपली आई, आपली मागच्या 10 पिढ्या त्या पत्र्याच्या घरात हसत खेळत 1 नंबर आनंदात राहिली साहेब. आता जी येणारी आहे का तिनं पहिल्यांदाच म्हणती नको. मध्यस्थी केली असेल बऱ्याच जणांनी. हा हाय चांगला आहे, मस्त आहे पोरग, चांगला आहे, सगळं निर्व्यसनी आहे, पोरग चांगलं होतकरू आहे, 2 बैलगाड्या आहेत त्या, 4-5 बैल आहेत ती, 10-5 गाई आहेत त्या, लय भारी काय काय आहे. पोरगी एकच म्हणती घर गावातच आहे, 4-5 पत्र्याचं घर आहे, पुढे ढाळच गळच आहे, पत्र्याचं नका, पुढंच वाढवूच नका. विषय संपला तिथं तुमचा साहेब. आज प्रत्येक गावात जर कुठं बांधकाम निघालं का फक्त एकदा त्या बांधकाम काढणाऱ्याकडे जावा, त्याला फक्त कारण विचारा, इतक्या वर्ष काढलं नाही आताच कच काही काढलं, विचारायची सुद्धा गरज नाही. अरे पाहुणं आलं की पहिल्यांदा घर बघायला लागले आणि हे घर बघून पुरी नको म्हणायला लागले. आणि तुला का गांजा ओढत फिरायला लागलाय, तुला का पिचकाऱ्या मारत फिरायला लागला गावात, तू त्या टपरीवर 2-2, 4-4 तास बिनकामी फिरायला लागलाय. कार्यकर्ता म्हणून रुपया सुद्धा खिशात नसताना दुसऱ्याच्या मागे नुसत्या टाकली वाटली तू फिरायला लागलाय. अशानं कसा बंगला व्हायचा तुझा? कष्ट कर की. आणि जर व्यसनाधीनतेच्या नादी लागला तर ही गोष्ट होणार नाही, लक्षात असू द्या. आमचा एक मित्र घर खायचा काय ते सांगते मावच म्हणते तुमच्याकडे म्हणते असं घासून घासून खाते. हां म्हणजे त्याच्यात हे असते काय मटेरियल, म्हणजे हां 120-300 काय हां हां नॉलेज खतरनाक ते काय असते त्यात. हां आपण तंबाखू म्हणून ते असते त्यात टाकलेलं आणि ते पाणी टाकून किंवा टाकून घासते हे का नाही, ते असं करून तोंडात घालते. काय काय कार्यकर्ते सुद्धा भेटतात मला बरं का. असं कुठे व्याख्यानाला गेलो का फोनवर बोलत असते ते. मला एका व्याख्यानाला जाताना फोन आला मध्यस्थी जी असते ती मुख बोलायला लागलं कोणतरी दुसरा बोलायला लागलं. दुसऱ्या काय जगाचा फोन आला आणि म्हणलं ते कोण मुख बोलत होतं, तुला चांगली माणसं संपर्कात ठेव जावी. मुख नाही सर म्हणला, ते मावा खात होतं.
आणि तुमच्यात सुद्धा असते नाही काय अशी बोलणार आहे का त्यानं असं तर बोलूच शकत ना असे बोलते हे तोंडात घातलेलं असते टाकून द्यायचं नको म्हणते त्याला म्हणलं का चहा प्यायला ये ती म्हणते तुझं 10 रुपयाचं चहा प्यायला 20 रुपये थुकून येऊ का असली म्हणजे पोर आहे की असू द्या. मग माझा एक मित्र प्रचंड गुटखा खात होता काय गुटखा खात होता मावा खात होता. बरं मावा खाणाऱ्याचा गुटखा खाणाऱ्याला एक इंडिकेटर असते कुणी ओळखू शकते त्यांना फक्त तिने हसावं लागतं एकदा लगेच कळतं ही हां का मावाजी खाते का गुटखाजी खाते का सारखं त्याच्या दाताच्या मधल्या फटी बघायच्या अशा तांबड्या झालेल्या असतात अजिबात घरी तर जगातला कोणताच असा फ्रेश नाही जी ती निघल हा किती बी घासू द्या त्यानं तुराठ्यानं घासू द्या निघत नाही ते आणि डॉक्टरकडे सुद्धा गेल्यावर डॉक्टर म्हणताय एका टायमाला नाही होणार 3 टाइम यावं लागेल तसलं ते असले हे असतात ते फिरणाऱ्या मशनी त्यानं ब्रर करून ती काढते पहिली कानच कशी असली घासायला तसे काढावं लागतात तसले दात घेऊन फिरते आमची लेकरं. मग माझा एक मित्र होता महाराज जवळचा मित्र बऱ्याच दिवसानं जमलं होतं म्हणजे जमायला लागलं होतं सगळं झालं तर प्राथमिक बोलणी पैसे चांगलं पाळून घरची बी चांगली होती या म्हणली बघायला गेली बघायला मला फोनवर सांगितलं बरं का त्यानं ही बी खरा किस्सा बरं का मी काल काय झालं परवा काय झालं नसली खोटी उदाहरण नसते ती खिशात गवाळ असते आपल्या सगळे ओरिजिनल आणि ते मग माझ्या मित्रानं फोन केला मला खायला काय लईच पंचायत झाली ना लोक पोरगी बघायला घालता की बेटा मी तर मला वाटलं आनंदाची बातमी मिळून नाही म्हणला कसली आनंदाची बाबा लई पंचायत झाली ना काय झालं गेलो बरं का म्हणलं बसलो आम्ही आता म्हणलं पाठ टाकते नी पोरगी येईन बसन नाही का चुकून साडी बिडी घालून आम्ही हळदी कुंकू लावून आपलं ती पेडा बेडा चारून आपलं विचारण नाव काय पोरे स्वयंपाक येते का शिक्षण किती आला का उलटाच खेळ झाला मी म्हणलं काय म्हणलं आली ती आली म्हणलं ह्याच्यावर बसली खुर्चीवर बसली म्हणलं आम्ही इकडं बसलेला म्हणलं आलेच माझ्याकडे असं बघितलं तिनं आता ती पोरगा होता चांगला म्हणलं मी बघितलं आपलं म्हणलं तिच्याकडे आणि मला डोळ्यात डोळं घालून म्हणते स्माइल प्लीज काय म्हणली स्माइल प्लीज तर म्हणलं माझी पंचायत झाली मी आपलं असं केलं म्हणला आणि पुन्हा काय म्हणली माहिती का म्हणला बिग स्माइल प्लीज म्हणजे थोडं नाही स्मित हास्य नाही असं मोठ्यानं हास असं म्हणली मी तरी बी असंच हसलो आता म्हणला माझा नाईलाज झाला आणि ती म्हणली तू जर हसला नाहीस तर पुढच्या गोष्टीच होणार नाहीत म्हणली हस मला नाईलाजानं माझं तोंड उघडावं लागलं आणि मी असं हसलो की ती पोरगी मला म्हणली बघा ह्या पोराचं तांबडं दात कसं चमकत्यात लाका 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 ते गाणं आहे बघा तांबडी चांबडी चमकते कशी लाका 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 हा काय राव आल्या पावली जेवायला सुद्धा जी केलं होतं का हा म्हणले राहू द्या ते इंद्रायणी राईस आणलेला आहे अशा तोंडात कुठं घाला एक चांगला विचार पुढे घेऊन जायचा आहे आणि इकडे जात असताना जिथं कुठं वाटेल का हे असे विचार क्रांतिकारी विचार आम्हाला मिळतात तिथं आम्ही वेळ देणं गरजेचं आहे. साहेब आज सगळ्या महापुरुषांच्या जयंती जर तुम्ही बघितल्या तर आमच्या उत्साहासाठी आमच्या जल्लोषासाठी आम्ही ते डॉल्बी बिबी आणतो नाचतो बिचतो ठीक आहे परंतु उत्साहाच्या पलीकडे जाऊन आमचे ते महापुरुष खऱ्या अर्थानं अनुयायी म्हणून आमच्या मेंदूमध्ये जर बसले तर प्रत्येक युवक त्या महापुरुषासारखा एक नवा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात असू दे. आणि ही कधी शक्य होणार आहे जेव्हा आम्ही शिक्षणाची कास धरू जेव्हा आम्ही वाचनाची कास धरू भले नसू द्या शिक्षण कोणाचं वाचनाची सवय लावा घरात 4 पुस्तकं आणा कुठेही बाहेर गेलं का वर्षात 1 पुस्तक घ्यायचं ती वाचायचं ठरवूनच टाका आणि जर कोणी एकदा वाचायला सुरुवात केली नसेल तर माझी रायरी नावाची कादंबरी आहे माझं दसुडी नावाचं पुस्तक आहे ऑनलाईन मागवा आणि घरी संग्रही राहू द्या जो कोणी माझी रायरी कादंबरी वाचल तो युवक पुन्हा भरकटणारच नाही याची गॅरंटी इतकं सुंदर त्याच्यामध्ये सगळं वर्णन आहे रोज माझ्या इंस्टाग्रामला स्टोरी असते त्याची कधी कधी फेसबुकला स्टोरी ठेवतो मी त्याची व्हॉट्सअपला असते हे का सांगतो हे जे सगळे समाज माध्यम आहेत सोशल मीडिया आहे या सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणं ही काळाची गरज आहे लक्षात असू द्या आणि तुम्हाला अधिकचं काय सांगायचं आता ही प्रमोद कुणाला तुमचा बोरगाव सोडून माहीतच झाला नसता कुणाला तर माहीत झाला असता का ही तुमचा एवढूसा पमू पण आता एवढा मोठा एक चांगला वक्ता म्हणून उदयास येत आहे आणि मला त्याचा सुरुवातीचा काळ माहिती आहे
उगा येतो म्हणजे काय, काल परवाचे असे मित्र माझे असे जोडलेले, ह्यांना नाही एवढा वेळ देत. त्या पोराचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, याला प्रचंड आवड वक्तृत्वाची, आणि ह्यानं वाहून घेतलं त्या गोष्टीसाठी. ह्यानं काहीच बघितलं नाही की मला जायचंय. मला अजून आठवत आहे 10 वर्षापूर्वी, गीता 10 वर्षापूर्वी, तुम्ही तर आता आला, तुमच्या आधी आम्ही त्यांच्या आयुष्यात 10 वर्षापूर्वी ह्यानं विद्यार्थी दशेत होता, आणि त्याला माझं सगळं चरित्र व्यक्तिमत्व आवडायचं. विशाल सर कुठं आहो तुम्ही? मी म्हणलं मी कॉलेजवर आहे. सर मला फक्त 5 मिनिटं द्या तुमची, मला यायचंय. मी म्हणलं कशाला? नाही सर 5च मिनिटं द्या मला, सर प्लीज तुम्हाला भेटायची इच्छा आहे. पण ये म्हणलं कॉलेजवर. हे पोरगा बारक्या गाडीवर कॉलेजवर माझ्या सोनवणे कॉलेजला उकडगावला आला. मला सर मला वक्ता व्हायचंय, मला भाषण करायचं, लई इच्छा आहे सर, मी बोलतो, मला आवड आहे. आणि चक्क तुम्हाला सांगतो, मला लेक्चरला जायचं होतं प्रमोदला माहिती आहे. प्रमोदला म्हणलं चल मला तू बोलून दाखव. एका खोलीमध्ये गेलो, आमच्या कॉलेजच्या कडी लावली, आणि ह्या पोरानं माझ्या समोर असं भाषण चालू केलं, आणि मी खुर्चीवर असं बसलो होतो. ही 10 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि त्यावेळेसच सांगितलं होतं मी त्याला, ठीक आहे म्हणलं, वक्तृत्वामधल्या काही गोष्टी तुला पुन्हा भविष्यात शिकता येतील, परंतु तुझा जो आवाज आहे का, आवाज ही तुला एक नवीन ओळख निर्माण करून देईल भविष्यात. आणि आज ती ओळख त्यानं निर्माण केली. आज समाजासाठी त्यानं जो झगडतोय, त्यानं जो लढतोय, आणि एवढ्या सगळ्या गोष्टीला एवढ्या सर्वसामान्य युवकांना अंगावर घेणं खरं तर हे जोखमीचं काम असते. परंतु त्यानं लिहिले या तो पेलतोय, आणि एक घराचा आधार म्हणून पुढे येतोय. ही फार मोठी गोष्ट आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. मी प्रमोदला त्याच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. बरं, ह्याच पातळीवर काम करत असताना तो ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुद्धा विद्यादानाचं काम करतो. आणि त्याचे व्हिडिओ जर बघितले तुम्ही, तर त्यातला जो वैविध्य आहे, मला वाटतं की परवाच त्याने एक व्हिडिओ टाकला होता, ते कुणीतरी त्याला फोन केला की पोलीस भरतीला तिकडे शिकवायला. मला वाटतं इथून पुढच्या काळात तू ते सुद्धा विचार केला पाहिजे, कारण आपण कवर हिथंच थांबणार ना. नवीन मोठ्या गोष्टी आम्ही शिकता आल्या पाहिजे का नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त आपल्या ज्ञानाचा फायदा, आपली जी स्वतंत्र शैली तयार झाली, त्या शैलीचा फायदा हा जास्तीत जास्त लोकांना कसा होईल याचा विचार मला वाटतं भविष्यात प्रमोद तू करावा. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या लेकरू होण्यामध्ये ज्यांचं सगळ्यात मोठं स्थान आहे, की त्या प्राजक्ताची आई गीता, तुझं देखील मी मनापासून कौतुक करतो. कारण आपल्यात काय माहिती आहे का, माणसं हिरो होते, 3 बाया आडगळीला पडल्याने राहते. त्या माझ्याकडून तसं होत नाही आयुष्यात. मी कधीही बायकांना, स्त्रियांना हिरो करणारा माणूस आहे. माझं सगळं व्याख्यान बघा आत्ताचं, त्यातलं 60% व्याख्यान फक्त मुली आणि स्त्री केंद्रित झालेलं आहे. याचं एकमेव कारण काय, या जगाच्या पाठीवर मला जर कधी कोणी प्रश्न विचारला, विशाल गरड मला फक्त सांगा पुरुष श्रेष्ठ का स्त्री श्रेष्ठ, दुसऱ्या सेकंदाला महाराज मी सांगतो स्त्री श्रेष्ठ. त्याचं कारण का, कारण विचारा की, कारण कोणताच पुरुष त्याच्या पोटात मुलगी तयार करू शकत नाही. करताव का? पोमो प्राजक्ता कुठं होती? तुझ्या पोटात होती का? तू कारण आहे तिचा, पण तुझ्या पोटात होती का? नाही, ती पोटात होती गीताच्या. म्हणजे मला माझ्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं, म्हणून मी जन्माला आलो रे. म्हणून स्त्री का श्रेष्ठ आहे, कारण ती तिच्या उदरामध्ये रक्ताच्या थेंबाने एक पुरुष तयार करते, म्हणून ती श्रेष्ठ. बोले तुम्ही स्त्री आहेत, आता गीता स्त्री आहे, पण तुमच्या पोटी एक नररत्न जन्माला येऊ शकतं. आणि आमची जी पुरुष सत्ताक संस्कृती आहे, कळलं का नाही, तर ही आता थोडी फार लोप पावत चालली असं म्हणता येणार नाही. आम्ही प्रगल्भ झालं पाहिजे. आमच्या घराच्या पाठीवर का नाही, तुमचं नको, तिचं बी नाव असू द्या. परवा दिवशी मी लेख लिहिला होता, मोयनाबाईचा, माझी आई आहे, तिचाच लेख लिहिला होता. दिवसभर सकाळी पहाटे 5ला ती उठायची, काकडा आरतीच्या टायमाला शेण झालवट करायची, दूध काढायची, झालवट करून सगळं ते उकांडावर टाकायची, पीठ घ्यायची, ती बायची, लाटायची, भाज्या चिरायची, शिजवायची, फुकारीने ती. तर खऱ्या अर्थाने त्यांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा, कारण ही वेळ पुन्हा येत नाही. तुम्ही विचार गरड, तू एवढा बाईक फिरतो, तू किती वेळ देतो? भाऊ, मी जेवढा माईक पुढं असतो का, त्याच्यापेक्षा जास्त वेळ मी माझ्या पुरीसोबत बोलतो. म्हणून माझी 2 वर्षाची पोरगी आहे, टाळाटाळा नुसती, अख्खी तिची लँग्वेज पाठ आहे, हिंदीसुद्धा 1 नंबर बोलती माझी पोरगी. कारण मी सतत संवाद करतो तिच्याशी, खेळतो. आता गेलं की ती मी गेल्याशिवाय झोपतच नाही, एवढं म्हणजे अटॅचमेंट आहे. आणि तुमची सुद्धा तेवढी अटॅचमेंट राहावी, एवढंच्या ठिकाणी बोलतो. बराच वेळ झाला मला पण लांब जायचंय, तसा अंतर 50 किलोमीटरचा आहे, पण तुमचा रस्ता बघता मला 100 किलोमीटरचा. नेता नाही असा महाराष्ट्रात कुणी दिग्दर्शक नाही किंवा अभिनेता नाही
की ज्याचं चित्र या माणसाने त्याला भेट दिलं नाही. इतकंच नाही, आपल्या तालुक्यातला असला कोणता नेता नाही की गावातला एखादा मित्र नाही की ज्याला ह्याने एखादी भेट दिली असेल. माझ्या सुद्धा आयुष्यात अनेक तसले 100% सर बोलले. मुळात थोडा एक 5 मिनिटाचा मुद्दा आहे, कारण 9:30 वाजले, जायला 10:30 वाजतील. मी आजपर्यंत बरेच वाढदिवस बघितले, माझं लग्न झालेलं नाही, आता तुमच्या दोघांचं झालंय. मला वाटतं नाही, दुःख जास्त आहे, सुख थोडं कमी आहे. पण एक तुमच्या दोघांकडून, आता हे माझे समवयस्क मित्र आहेत, तुम्ही जरा थोडं वरिष्ठ मित्र आहेत. एक आनंदाची गोष्ट अशी की जर योगायोगानं पुढच्या गोष्टी घडतील त्यावेळेस तुमच्याकडून दोघांकडून मला एक गोष्ट घेण्यासारखी अशी आहे की प्रमोदरावकडून मी जर येणाऱ्या काळात जर काही गोष्ट घेईल तर ती अशी गोष्ट घेईल की मी आमच्या पुतणीचा सुद्धा बड्डे आमच्या वहिनीच्या आग्रहात तर 4 महिला बोलवून हॅपी बड्डे टू यू ह्या तेव्हा केलं. पण आज या म्हणजे आमच्या प्रमोदरावचं कौतुक करण्यासारखी अशी गोष्ट आहे की आज त्यांनी 4 माणसं विशाल गड सर यांच्या माध्यमातून विचाराची पेरणी केली आणि फक्त बड्डे हा फक्त केक कापून न कट करता विचाराने कट केला. त्याचा मला खूप आनंद आहे. आणि मला वाटतं की जसं काही हे बोरगाव कितीतरी कालावधीनं कितीतरी शतकानंतर इथं स्थायिक झालं, मला वाटतं की आयुष्यातला पहिला योग असेल सर असं. म्हणजे मी आता कुठं जन्मलोय, 4-8 वर्ष झालं. मला असं वाटतं की बोरगावमध्ये अशी पहिली घटना असेल की कुठल्या तरी मुलीचा मुलाचा वाढदिवस आहे, त्याच्या वाढदिवसाला असं काहीतरी व्याख्यान ठेवलंय की जे फक्त ते एका कुटुंबासाठी नाही तर ते अनेक कुटुंबासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. आणि ही जी काही ज्योत प्रमोदरावनी पेरलेली आहे ती मला वाटतं की येणारी प्रत्येक पिढी किंवा प्रत्येक कुटुंब आपला वाढदिवस फक्त नुसतं 4 बायका बोलवायच्या आणि तिकडं धाब्यावर मित्र परिवार तुझ्या पोरीचा बड्डे होता मग हाय का नाही काय एवढा न साजरा करता त्या सरांनी पुस्तकाचं महत्त्व सांगितलं, त्याच्याबद्दल काही विशेष सांगायची गरज नाही. म्हणजे आज अनोख्या प्रकारे त्यांनी जो वाढदिवस साजरा केलाय ते खऱ्या अर्थानं मला वाटतं त्यांच्या मुलीला येणाऱ्या 10-15 वर्षानंतर कळेल की माझं कसं स्वागत केलं होतं. प्रमोदराव त्यांचे फोटो वगैरे सगळे ते सेव्ह करून ठेवा, कारण ती येणाऱ्या काळात ज्यावेळेस मोठी होईल त्यावेळेस ते आमच्यासोबतचं फोटो वगैरे ठेवून असं म्हणाल की माझा वाढदिवस आज तिच्या मैत्रिणी ज्यावेळेस मोठ्या होतील तिच्या वयाच्या, ती म्हणतील आज तुझ्यासोबत नाही बाई, ज्यावेळेस माझा पहिला बड्डे झाला का त्यावेळेस माझ्या गावातला इतिहास झाला की माझा पहिला बड्डे असा काहीतरी पुस्तकं बदल ज्ञान सांगून आणि एक चांगले व्याख्याते बोलवून साजरा केला होता. आज बऱ्या ठिकाणी शहरात बड्डे होतात, 4-8 माणसं जातात, ते बड्डे साजरा करतात, ह्या गोष्टी बऱ्याचशा घडतात. परंतु आज चांगला उपक्रम प्रमोदरावने हातात घेतलाय आणि ते फक्त शिक्षण म्हणजे शिक्षक म्हणूनच न वावरता आज मला असं वाटतं की तुम्ही बघताय ग्रामस्थ ते वड्याचा जे आता काल परवा त्यांनी तो व्हिडिओ लाईव्ह केलाय, मला वाटतं त्यांच्या बऱ्याचशा गोष्टीला यश सुद्धा मिळत गेलंय. असं वाटतं की थोडंसं गावकरी थोडंसं जर कुठं कमी पडत असेल तर त्यांनी सुद्धा आणखी प्रोत्साहन घेणं गरजेचं आहे. थोडं बाकी सगळं काम त्यांचं चांगलंच आहे, तुम्ही बघताय आम्ही बघतोय. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा. विशाल गरड सर या ठिकाणी आले. प्रथम या व्यासपीठाच्या माध्यमातून आणि सर्वांच्या वतीनं मी प्राजक्ताला नवीन वाढदिवसाच्या आणि यापुढील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. यापुढे येणारी नवीन वर्ष तिला सुख समाधानाची, भरभराटीची, आरोग्यदायी, शैक्षणिक आणि आरोग्य संपन्न जावं असंच पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. मी आभार प्रदर्शनासाठी उभा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, काही जणांना डोक्यामध्ये विचार असतो की आता आभार प्रदर्शन करणार आहे का व्याख्यान करणार आहे, हा बी प्रश्न असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं आभार प्रदर्शनच करणार आहे. पण त्याआधी आभार प्रदर्शन करत असताना व्याख्यात्याने काय सांगितलं अशी रूपरेषा ही सांगणं गरजेचं आहे, समरी टाईप किंवा सारांश. खरंच विशाल गरड सरांनी अतिशय छान पद्धतीने व्याख्यान केलं की महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या गुरु शिष्याचं नातं आहे आणि स्त्रियांचं स्थान आहे त्याने अतिशय मेळ घालून चांगल्या पद्धतीनं सांगण्याचं काम केलं. म्हणजे आमच्या तुकोबारायापासून जे संत गाडगेबाबा महाराजांपर्यंत अनेक गोष्टी त्यांनी गुरुपरंपरांच्या सांगितल्या. आणि त्यानंतर शेवट ते वळले ते म्हणजे प्रमोद ज्यावेळेस मला भेटण्यासाठी खास आलता आणि त्यावेळेस एका रूममध्ये गेलो आणि त्याच्या व्याख्यानाची क्लिप मी ऐकली. सर असंच एक सांगतो तुम्हाला, प्राचार्य शिवाजीराव भोसले हे लहान होते आणि त्याचबरोबर त्यांचे गुरु म्हणून माटे सर होते. ज्यावेळेस ते रस्त्याने चलत असताना माटे सर म्हणायचे की तुला वक्ता व्हायचं असेल तर बोलत चल, मी ऐकत चलत आहे.
तर त्याचबरोबर प्राचार्य शिवाजीराव भोसले हे माटे सरांना चलत असताना फिरत असताना व्याख्यान देत होते आणि माटे सर ऐकत होते. म्हणजे साधारण गुरुला कधीही वाटत असतो की माझा शिष्य माझ्यापेक्षा मोठा असणं गरजेचं आहे. त्याच गोष्टी ही परंपरा महाराष्ट्राची आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या महिलांचं वर्णन केलं, ज्या इरकली साडी घालून बसतात. पहिलं जाते असायची. आमच्या जनाबाईंची एक ओवी खूप छान आहे. म्हणजे तुमच्या हृदयाला हात घालतो आणि हृदय साधारणपैकी जे हृदयाचे कान करून ऐका. तुम्ही म्हणता असताना कोकाटे सर काय म्हणायला लागले, हृदय बाजूला काढायचं, त्याचे कान करायचं आणि ऐकायचं का? तसं काय करू नका, जास्त प्रमाणात टिकणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं हृदयाचे कान करून ऐकणं म्हणजे काय, मनात ऐकणं आणि कानानं ऐकणं आणि शेवटपर्यंत मनामध्ये ठेवणं. आमच्या जनाबाई म्हणायच्या, ती गाऊन म्हणतो, माझा जास्त असा महिलांसारखा गळा नाही, जातेवरनं दळत असताना एक ओवी मला पाठ आहे, तीच म्हणतो. सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके, सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके, ओव्या गाऊ कौतुकाचे ये रे बाळ विठ्ठला, ये रे बाळ विठ्ठला, ये रे बाळ विठ्ठला. म्हणजे एखादी लहान मुलगी असेल किंवा मुलगा असेल, महाभारताच्या रामायणाच्या स्वातंत्र्याच्या काळातल्या तिच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या कानावर पडाव्या, तेव्हा ते संस्कार आणि संस्कृती हे 100% जपलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज घडले, संभाजी महाराज घडले, पण या सगळ्यांमुळं ज्या गोष्टी झाल्या त्या म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊंचं हे केंद्रबिंदू स्थान आहे असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्राच्या मातीवर एक कविता अजरामर झाली, जी मातीला अतिशय प्रिय ठरली. ते आमच्या प्राध्यापक प्रशांत मोरेंची कविता म्हणजे कशा आहे. त्याच्या आधी एक आमच्या इंद्रजित भालेरावांची एक कविता संलग्न, कथा भेटली कवितेला, अशा मी 3 कविता. शेवटचा कुठलाही कार्यक्रम गोड व्हावा, औपचारिकरित्या निरोप असतो पण तो गोड व्हावा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस एखादी महिला, एखादी माऊली एखाद्या मुलाला जन्म देते, पण सगळ्यात महत्त्वाचं जन्म देते, पण त्या महिलेचा सुद्धा नवीन जन्म असतो हे विसरायचं काम नसतं. ते सगळ्यात महत्त्वाचं काय आहे. इंद्रजित भालेरावांची कविता. इंद्रजित भालेरावांचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस त्यांच्या आईनं त्यांना कहाणी सांगितली, बाळा मी 9 महिने 9 दिवसाची गरोदर होते, शेतामध्ये गेले, संसाराचा डोलारा माझ्या डोक्यावर होता. ऐका ऐका दोस्तानू, ऐका ऐका दोस्तानू, माय बापाची कहाणी. बाप नारळ खोबर, माय नारळाचं पाणी. आई तुझं विन वाटे सार जग सुन सुन, आई तुझं विन वाटे सार जग सुन सुन. तुझ्या कुशीत जन्मलो माझं चांदण्याचं जिन. आई अंबराई रान, आई आकाशाचा थांग, आई दवाचं ग थेंब, आई सूर्याचं ग बिंब, आई हिमावून गार. तुझ्या पायाचं कुरूप हिऱ्या मोत्याच्या समान. माझं चांदण्याचं जिन, माझं चांदण्याचं जिन, माझं चांदण्याचं जिन, माझं चांदण्याचं जिन. या ठिकाणी माय तान्याले कराला सत्य सांगे जिजाबाई. माय तान्याले कराला सत्य सांगे जिजाबाई. तेव्हा शिवबा नावाची जन्मा आली हो नवलाई. तेव्हा शिवबा नावाची जन्मा आली हो नवलाई. नवलाईचं नवल, नवलाईचं नवल, उभ्या महाराष्ट्र मातीला. माझ्यासाठी जळाली तू बोले समाई वातीला. माझ्यासाठी जळाली तू बोले समाई वातीला. वाथतेला बोलली, वाथतेला बोलली, उजेडाच्या कामी आलो,
उभा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो. उभा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो.